नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बहार आहे. पॉलिटेक्निकच्या बेसिक सायन्स हा जो विषय आहे, त्या बेसिक सायन्स मध्ये आपण ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, की केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 2 पोर्शन त्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आणि दोन्ही एका कंबाइंड सिलेबस मध्ये म्हणजेच बेसिक सायन्स नावाने आपण त्याला स्टडी करत असतो. ठीक आहे. मग आता लेकरांनो सुरुवात करतोय आपण केमिस्ट्री बद्दल. केमिस्ट्री म्हणजे काय रे? तर केमिस्ट्री मध्ये जसं आपण एक वाक्य म्हणत असतो. ठीक आहे. कुठल्यातरी पिक्चर मधलं आहे. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट बरोबर आहे. तसंच केमिस्ट्रीमध्ये सुद्धा लॉजिक येतं लेकरांनो. एक्सेप्शन, एक्सेप्शन अँड एक्सेप्शन. तुम्ही म्हणाल सर हे शब्द काय वापराल तुम्ही एक्सेप्शन, एक्सेप्शन, एक्सेप्शन? कारण ना ह्या केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक गोष्ट एक्सेप्शनवर डिपेंड असते. कळतंय? केमिस्ट्रीवरती प्रत्येक गोष्ट ही कशावर डिपेंड एक्सेप्शन. सर तुम्ही एक्सेप्शन का शब्द वापरला? पुढे-पुढे मी डेफिनेटली त्या गोष्टीवरती बोलणार आहे. कारण केमिस्ट्रीमध्ये ज्या काही गोष्टी नवीन-नवीन तयार होत गेल्या, रिएक्शन प्रोसेसमध्ये येत गेल्या, ठीक आहे. जिथं अडचण आली तिथं एक्सेप्शन. जिथे काहीतरी रूलला प्रॉब्लेम्स आला, तिथं नवीन एक्सेप्शन असं दिलंय. ठीक आहे. काही अडचण घ्यायची नाही, लोड घ्यायचा नाही सब्जेक्ट बद्दल. पण एकदम सोप्या पद्धतीने सब्जेक्ट शिकवून देणार आहे. जेणेकरून तुम्हाला हा जो बेसिक सायन्स मध्ये जो केमिस्ट्री पोर्शन आहे तो व्यवस्थित कळायला पाहिजे. ठीक आहे. चला. मग आता लेकरांनो केमिस्ट्री म्हणा किंवा मॅजिक म्हणा. बरोबर आहे. कारण मॅजिक हे कशामधून असतं लेकरांनो? रिएक्शन मधून आपल्याला कळत असतं. आणि त्या सगळ्या केमिकल रिएक्शन सुद्धा आपण कॅटॅलिसिस मध्ये पुढे-पुढे डिस्कशन करणार आहोत. मग आता बघा हा जो आहे मित्रांनो, तो तुमचा जो 4th चॅप्टर आहे. ॲक्चुअली 3 चॅप्टर तुमचे फिजिक्स मध्ये आहेत. 4था चॅप्टर तुमचा केमिस्ट्रीचा म्हणजे केमिकल बॉन्डिंग नावाने आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारे दिलेले मित्रांनो, सगळ्यात पहिला जो पॉइंट दिला तो फिलॉसॉफी ऑफ एटम बाय आचार्य कानड. ठीक आहे. ही जी फिलॉसॉफी आहे, मी थोडीशी लेट सुरुवात करणार आहे आणि ह्याबद्दल थोडंसं उशिरा डिस्कशन मध्ये आपण करणार आहोत. त्याच्या अगोदर लेकरांनो इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेन्सी म्हणजे अझम्पशन हे जो कंटेंट आहे केमिकल बॉन्ड्स, टाइप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड अँड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, मॉलिक्युलर अरेंजमेंट इन सॉलिड लिक्विड गॅसेस अँड सो ऑन सिलेबस आपण कंटेंट बाय कंटेंट, पॉइंट बाय पॉइंट व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया लेकरांनो फर्स्ट पॉइंट पासून. तर आपल्याला माहिती आहे लेकरांनो देअर आर 3 फंडामेंटल पार्टिकल्स. कुठले कुठले आहेत रे? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. येस. मग आपल्याला लहानपणापासूनच ही गोष्ट माहिती आहे लेकरांनो, की एक काय असतं रे? एक सर्कल असतं किंवा एक न्यूक्लियस असतं. ह्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतात आणि इलेक्ट्रॉन काय असतात रे? न्यूट्रॉन. आणि ह्याच्यानंतर या बाजू म्हणजे रिव्हॉल्विंग ऑर्बिट मध्ये काय प्रेझेंट असतात लेकरांनो? इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. ठीक आहे. काय प्रेझेंट असतात? इलेक्ट्रॉन. ही गोष्ट माहिती आहे. येस ओर नो? हो सर ही गोष्ट आम्हाला सुद्धा माहिती आहे. ठीक आहे. चला. आता पहा तर लेकरांनो आपण माहिती आहे ॲटम कन्सिस्ट ऑफ एव्हरी ॲटम किंवा प्रत्येक जो एलिमेंट आहे. बघा लक्ष द्या रे. पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियॉडिक टेबलमध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत, त्या प्रत्येक एलिमेंटमध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन असणार म्हणजे असणार. ॲटम म्हटलं, की ॲटम कन्सिस्ट ऑफ व्हॉट? तर लेकरांनो या ठिकाणी फर्स्ट पॉइंट लिहितोय. तो म्हणजे काय रे? ॲटम कन्सिस्ट ऑफ प्रोटॉन बरोबर आहे. नेक्स्ट न्यूट्रॉन ठीक आहे. अँड इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन म्हटलं तरी चालेल. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे असतात रे? न्यूक्लियस मध्ये असतात. प्रोटॉन, न्यूट्रॉन काय असतात लेकरांनो? न्यूक्लियस मध्ये असतात. आणि इलेक्ट्रॉन काय असतात? इलेक्ट्रॉन जे असतात ते सराउंडिंग ऑर्बिट मध्ये किंवा सराउंडिंग शेल मध्ये असतात. हे जे आपल्याला दिसतंय हे काय लेकरांनो? हे आहे न्यूक्लियस. हे जे दिसतंय आपल्याला हा काय लेकरांनो? ऑर्बिट म्हणा किंवा ह्यालाच काय लेकरांनो आपण शेल सुद्धा म्हणू शकतो. येस ओर नो? येस. ठीक आहे. मग न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन म्हणजे नो चार्ज. नो चार्ज म्हणून मी 0 दिले. आणि ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन ते इलेक्ट्रॉन हॅज यस लेकरांनो निगेटिव्ह चार्ज म्हणून मायनस वरती ई दिलेलं आहे. काय अडचण रे लेकरांनो? नाही सर कुठेच काय अडचण नाहीये. मग आता लेकरांनो हे जे ॲटम आहे ह्या ॲटम मध्ये जो प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आहे ठीक आहे. तर लेकरांनो सगळ्यात जास्त जर मास
आपल्याला डिस्कशन करायचं की सगळ्यात पहिले डिस्कशन करू की इलेक्ट्रॉनचं मास काय. इलेक्ट्रॉन कोणी डिस्कवर केलाय, कधी डिस्कवर केलं बघा. सो इलेक्ट्रॉन हॅज निगेटिव्ह चार्ज. येस, डिस्कवर्ड बाय जे थॉमस इन 1897. ठीक आहे. आणि इट हॅज निगेटिव्ह चार्ज. इट हॅज व्हॉट? निगेटिव्ह चार्ज. आणि लेखनो मास ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हेरी स्मॉल. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हेरी स्मॉल. ठीक आहे. किती आहे रे मास? तर लेकरांनो मास आहे 9.11 इंटू 10⁻⁻³ -31 किलोग्राम. येस, मास ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे? 9.11 इंटू 10⁻⁻31 किलोग्राम. ठीक आहे. परत काय सांगितलं मित्रांनो? प्रेझेंट इन द आउटर शेल और ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. प्रेझेंट इन द आउटर शेल और ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. काय अडचण? ठीक आहे. मग आता मित्रांनो बघा रे, ज्या काही केमिकल रिएक्शन होतात, ऐक, ज्या काही केमिकल रिएक्शन होतात त्या केमिकल रिएक्शन कुणामुळे होतात? येस, सो केमिकल रिएक्शन होतात मित्रांनो. इलेक्ट्रॉन टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन अँड बाउंडिंग. प्रोटॉन असं काहीही या ठिकाणी नसतं. म्हणजे जे काही केमिकल रिएक्शन होते त्यामध्ये कोण पार्ट घेतात मित्रांनो? तर इलेक्ट्रॉन घेतात. सो मग इलेक्ट्रॉन केमिकल रिएक्शन मध्ये पार्ट कशा प्रकारे घेतात? तर मित्रांनो 3 पद्धतीने घेतात. फर्स्ट आहे लूज ऑफ इलेक्ट्रॉन किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. त्याचबरोबर लेकरांनो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. त्यानंतर बरोबर काय रे? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. लूज ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, ठीक आहे, किंवा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे का? थोडं साईडला थांबतो बघा, व्यवस्थित रीड करून घ्या. ठीक आहे. चला नेक्स्ट लेकरांनो, प्रोटॉन. प्रोटॉन हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज म्हणून या ठिकाणी प्लस साइन आहे. डिस्कवर्ड बाय अर्नेस्ट रुदरफोर्ड. येस, कधी गेला? 1919 मध्ये. इट हॅज पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज. येस, मास इज अबाउट वन ॲटॉमिक मास युनिट. मी तुम्हाला हे पण पुढे एक्सप्लेन करणार आहे. 1 AMU. AMU म्हणजे काय लेकरांनो? तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारू शकतात. AMU म्हणजे काय रे? ॲटॉमिक मास युनिट. ठीक आहे. आणि जो मास आहे लेकरांनो 1.65 1. एव्हरीवन 1.65 इंटू 10⁻⁻27. येस, 1 पॉइंट. ठीक आहे. ओके. सो 1 पॉइंट किती लेकरांनो? 67 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. हे काय लेकरांनो? हे आहे मास ऑफ प्रोटॉन. ठीक आहे. जर तुम्ही चेक केलं तर डेफिनेटली इथे मास ऑफ प्रोटॉन हे कमी आहे. कुणापेक्षा? मास, सॉरी, मास ऑफ इलेक्ट्रॉन कमी आहे. कुणापेक्षा? मास ऑफ प्रोटॉन पेक्षा. ठीक आहे. मग किती टाइम्स कमी आहे काय नाही हे मी तुम्हाला पुढे नेक्स्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेन. ठीक आहे. परत काय सांगितलं मित्रांनो? प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. येस, प्रोटॉन कुठे प्रेझेंट आहे? इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. दॅट्स इट. परत लेकरांनो, नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू लेकरांनो ॲटॉमिक नंबर. म्हणजे जेवढे प्रोटॉन असतात, कधी लक्षात ठेवा, तेवढेच काय लेकरांनो? ॲटॉमिक नंबर असतात. मग तुम्ही विचार करणार की सर असा स्टेटमेंट किंवा हे वाक्य का आलेलं आहे? कारण लेकरांनो इलेक्ट्रॉन हे लूज किंवा गेन किंवा शेअरिंग होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन तर चेंज होणार पण कॉन्स्टंट काय राहणार लेकरांनो? प्रोटॉन. ठीक आहे. आणि आपण जो ॲटॉमिक नंबर आहे तो कशाने डिनोट करतो लेकरांनो? झेडने डिनोट करतो. जसं की तुम्हाला जर ॲटॉमिक नंबर म्हटलं मी, तर लेकरांनो सगळ्यात पहिले जो येतो तो येतो हायड्रोजन. बरोबर आहे. हेलियम. क्लिअर आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2. ठीक आहे. तर सो ऑन जे ॲटॉमिक जे एलिमेंट्स आहेत, ठीक आहे, पिरियॉडिक टेबल मध्ये त्याचा सिक्वेन्स आपण पुढे बघणार आहोत. ते लक्षात कसं ठेवायचं हे पण डिस्कशन करणार आहोत. तर इथपर्यंत काय अडचण असेल? येस. चला बघा लेकरांनो, नेक्स्ट नेक्स्ट आहे न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचं मास किती आहे लेकरांनो? तर न्यूट्रॉनचं मास आहे 1.675 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. ठीक आहे. काय सांगितलंय? बरोबर आहे. आणि हे जे आहे लेकरांनो काय रे? जेम्स चॅडविक इन 1932. ठीक आहे. क्लिअर आहे. आणि इट हॅज नो चार्ज. मास इज नियरली इक्वल टू प्रोटॉन. म्हणजे मास ऑफ, बघा ना, तुम्ही जर हे जर हे जे आहे हे कुणाचं मास आहे? मास ऑफ प्रोटॉन. बरोबर आहे. आणि मला लेकरांनो नेक्स्ट तुम्ही सांगा मास, सॉरी, मास ऑफ
न्यूट्रॉन, मास ऑफ न्यूट्रॉन आणि मास ऑफ प्रोटॉन. मास ऑफ प्रोटॉन किती आहे? 1.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. ठीक आहे. ह्या दोघांमध्ये तुम्हाला फरक काय दिसतोय? मग तुम्ही म्हणणार सर ह्या दोघांमध्ये ना नियरली इक्वल आहे, पण एक छोटासा फरक दिसतोय, तो आम्ही तुम्हाला सांगतो. सर इथे 5 आहे, ठीक आहे, आणि इथे लेकरांनो पुढे 5 आहे का नाही, म्हणजे काही नाही, म्हणजे 0 आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे एवढ्याच फरकाने मास ऑफ न्यूट्रॉन हे काय लेकरांनो ग्रेटर आहे. बरोबर आहे. पण हा जो डिफरन्स आहे तो फार नेग्लिजिबल आहे का नाही? हा जो डिफरन्स आहे तो फार नेग्लिजिबल आहे. म्हणून इथे म्हणले आपण मास इज नियरली इक्वल टू प्रोटॉन. कुणाचं? न्यूट्रॉनचं मास. काय अडचण इथपर्यंत? नाही. येस, इथपर्यंत काय अडचण आहे का लेकरांनो? इथपर्यंत कुठलीच अडचण नाहीये सर. आता मी जर तुम्हाला म्हटलं लेकरांनो मास ऑफ इलेक्ट्रॉन, ठीक आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे रे? तर 9.11 इंटू 10⁻⁻31 किलोग्राम. लक्षात राहू द्या. क्लिअर आहे? इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही सर, इथपर्यंत काही अडचण नाहीये. ठीक आहे, चलायचं पुढे. येस सर, चलू शकता, काही पुढे अडचण नाहीये. क्लिअर? पण लेकरांनो जर मी तुम्हाला हेच मास जर ग्राम मध्ये विचारलं, एक्झाम मध्ये तुम्हाला विचारतात तेव्हा तुम्हाला कन्फ्युज होऊ शकतं. ठीक आहे. जर ग्राम मध्ये विचारलं म्हणजे किलोग्राम आहे ना, बरोबर आहे. जर ग्राम मध्ये विचारलं तर किती सोपं आहे बघा रे. काय करायचं? या ठिकाणी परत एकदा लिहितोय 1.675, ठीक आहे, किलो, 1.675 into 10 raised to power minus 27 kilogram. Next 1.67 into 10 raised to power minus 27 kilogram. त्याच्यानंतर लेकरांनो 9.11 into 10 raised to power minus 31 kilogram. क्लिअर आहे का नाही? हे किलोग्राम आहे. आता मला जर ह्याला ग्राम मध्ये कन्वर्ट करायचं असेल, बरोबर आहे, तर ग्राम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल? तर विचार करा, किलो म्हणजे काय रे? येस, किलो. किलो म्हणजे लेकरांनो 10 रेस टू पॉवर प्लस 3. किलो मीन्स व्हॉट? 10 रेस टू पॉवर प्लस 3. मग इथे जर ह्याचं रिप्रेझेंटेशन केलं आपण, इथे जर ह्याचं रिप्रेझेंटेशन केलं लेकरांनो, तर बघा रे 1.675 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 27 मल्टिप्लाय बाय 10 रेस टू पॉवर 3 ग्रामला ग्राम. सो -23 -27 प्लस 3 किती लेकरांनो? -24. म्हणजे या ठिकाणी 1.675 इंटू 10 रेस टू पॉवर -24 ग्राम. दॅट्स इट. जर तुम्हाला ग्राम मध्ये जर मास विचारलं असेल, कशाचं मास आहे? येस, न्यूट्रॉनचं मास आहे. कशाचं मास आहे? प्रोटॉनचं मास आहे. कशाचं मास आहे? इलेक्ट्रॉनचं मास आहे. या ठिकाणी सुद्धा सेम सिच्युएशन 1.67 इंटू 10 रेस टू पॉवर -27 किलो म्हणजे 10 रेस टू पॉवर 3. ठीक आहे, चला आता सांगा रे, -23 प्लस 3 किती लेकरांनो? -24. सो 1.67 इंटू 10 रेस टू पॉवर -24 आणि पुढे काय लेकरांनो? ग्राम. ऍट द एंड मास ऑफ इलेक्ट्रॉन हे जे किलोग्राम मध्ये दिले त्याला ग्राम मध्ये कन्वर्ट करू. कशा प्रकारे करता येते माहित झाले तुम्हाला. 9.11 इंटू 10 रेस टू पॉवर -31 इंटू 10 रेस टू पॉवर 3. ठीक आहे, सो इज इक्वल टू -31 आणि +3 किती लेकरांनो? +28 येतं, म्हणजे 9.11 इंटू 10 रेस टू पॉवर -28 ग्राम. बरोबर आहे? येस सर, इथपर्यंत कुठलीच अडचण नाही आहे. क्लिअर? बघा ना, -31 प्लस 3 किती येतं? -28 येतं. क्लिअर आहे? येस सर, इथपर्यंत काय अडचण नाही. चलो सर, परत सांगा लेकरांनो, न्यूट्रॉन कुठे प्रेझेंट आहे? तो न्यूट्रॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन आयटम. आणि न्यूट्रॉन गिव्स द स्टेबिलिटी टू द न्यूक्लियस. सगळ्यात महत्वाचं, न्यूट्रॉन गिव्स द स्टेबिलिटी टू द न्यूक्लियस. हे लक्षात राहील. मी या ठिकाणी परत समरी ऍड करून दिली आहे. समरी मध्ये काय सांगितलं लेकरांनो? जो इलेक्ट्रॉन आहे तो रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस अँड निगेटिव्ह चार्ज. प्रोटॉन, येस, इनसाइड न्यूक्लियस, पॉझिटिव्ह चार्ज. डिसाइड एलिमेंट. डिसाइड एलिमेंट म्हणजे काय रे? डिसाइड एलिमेंट म्हणजे लेकरांनो ऍटॉमिक नंबर. डिसाइड एलिमेंट म्हणजे काय रे? ऍटॉमिक नंबर. आणि ऍटॉमिक नंबर कशाने डिनोट करतो आपण? झेड ने डिनोट करतो. ठीक आहे. आता न्यूट्रॉन कुठे प्रेझेंट आहे? इनसाइड द न्यूक्लियस, नो चार्ज आणि प्रोव्हाइड स्टॅबिलिटी. लक्षात राहील. एवढ्यावरूनच तुम्हाला एक हा पॉसिबिलिटी ऑफ क्वेश्चन आहे आणि इथे एक सेकंड पॉसिबिलिटी ऑफ एक्झाम मध्ये एमसीक्यू क्वेश्चन विचारू शकतो.
ठीक आहे. आता मला डिस्कशन करायचं लेकरांनो, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन प्रोटॉन. ठीक आहे. काय डिस्कशन करायचं रे? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि चार्ज ऑन प्रोटॉन. तर या ठिकाणी लिहितोय बघा, फर्स्ट ऑफ ऑल चार्ज ऑन. बरं, नेक्स्ट पेज आहे का आपल्याकडे तसं काही स्पेस? ठीक आहे. चला हे बघा, परत समरी मध्ये एक ऍड करून दिले. मास इलेक्ट्रॉनचं किती आहे रे? 9.11 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 31. ह्यालाच काय लिहितो आपण? 9.11 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 28 ग्राम. यस सर, काही अडचण नाहीये. आणि जर तुम्हाला ऍटॉमिक मध्ये विचारलं तर 0.0005 AMU. AMU म्हणजे काय लेकरांनो? सांगा प्लीज. AMU. AMU म्हणजे काय रे? ऍटॉमिक मास युनिट. ऍटॉमिक मास युनिट. काय अडचण नाही. ठीक आहे. काय अडचण? चला इथे 1.67 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 24 ग्राम. हे तुम्हाला लक्षात राहील. परत या ठिकाणी 1.675 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 24 ग्राम. दॅट्स इट. येस सर, कुठेच काही अडचण नाहीये. आता चेक करा, जे ऍटॉमिक मास युनिट आहे ते 0.00055 आहे. ऍटॉमिक मास युनिट आहे 0.007 AMU आहे. ऍटॉमिक मास युनिट या ठिकाणी 1.008 आहे. लक्षात राहील. 1.007, 1.008 आणि 0.00055. 00055, 1.007, 1.008 अशा सोप्या सोप्या प्रश्न तुम्हाला मेन एक्झाम मध्ये MCQ विचारत असतात, तेव्हा ते येणं फार गरजेचं आहे. तर आता मला जे डिस्कशन जे करायचंय ते डिस्कशन काय लेकरांनो पहा रे. तर या ठिकाणी एक पॉइंट मी मुद्दामून ऍड करायचा ठेवलाय. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे? 1.602 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 19 कुलम. येस, इथं काय लेकरांनो होतं? मायनस. निगेटिव्ह इलेक्ट्रॉन, त्यामुळे मायनस. येस. प्रोटॉनवर चार्ज काय लेकरांनो? चार्ज ऑन प्रोटॉन. चार्ज ऑन प्रोटॉन किती लेकरांनो? इथं मायनस येतं, फक्त इथं प्लस येतं. 1.602 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 19 कुलम. दॅट्स इट. आता विचारा सर, चार्ज ऑन न्यूट्रॉन काय येतो? तुम्हालाही माहितीये, शिकवायची अजिबात गरज नाही. चार्ज ऑन न्यूट्रॉन किती लेकरांनो? 0. येस. न्यूट्रॉन हॅज नो चार्ज. काय लेकरांनो? 0. पण न्यूट्रॉन हा न्यूक्लियस मध्ये काय मेंटेन करतो? स्टॅबिलिटी मेंटेन करतो. बरोबर आहे. प्रोटॉन काय करतो? प्रोटॉन एलिमेंट सांगत असतो. बरोबर आहे. काय अडचण? आणि इलेक्ट्रॉन काय करतो? इलेक्ट्रॉन केमिकल रिएक्शन करण्यामध्ये हेल्प करतो. दॅट्स इट. मग ह्या डायग्राम मध्ये तुम्ही बघताय न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये लेकरांनो, न्यूक्लियस मध्ये काय रे? जो रेड कलर आहे तो न्यूट्रॉन दाखवतोय, जो ब्ल्यू कलर आहे तो प्रोटॉन दाखवतोय, आणि जे सराउंडिंग इलेक्ट्रॉन दिसतात ग्रीन कलर मध्ये ते काय दाखवत लेकरांनो? इलेक्ट्रॉन दाखवत आहेत. ठीक आहे. काय अडचण? कळतंय? येस सर, व्यवस्थित कळतंय. प्रत्येक गोष्ट ही सिस्टमॅटिकली तुम्हाला मी इथे अरेंज करून दिलेली आहे. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात राहू द्या, आचार्य कानडचं जी काही फिलॉसॉफी आहे ती आपण पुढे व्यवस्थित डिस्कशन करणार आहोत. चला बघूयात पुढचं लेक्चर. पुढचा पॉइंट लेकरांनो, परत इथे मी ऍड करून दिले. प्रत्येक गोष्ट डबल डबल तुम्हाला रिपीट करून देण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा रे, तर लेकरांनो मास इथे आहे, हे दिलेलं आहे किलोग्राम मध्ये, हे सुद्धा दिलेलं आहे किलोग्राम मध्ये, आणि इथं सुद्धा दिलेलं आहे किलोग्राम मध्ये. पण ह्याला ग्राम मध्ये लिहिताना मी वारंवार ह्यासाठी लिहितोय की तुम्हाला लेकरांनो त्याची प्रॅक्टिस खूप छान व्हावी, लक्षात राहावं. सो 1.67 इंटू 10 रेज टू पॉवर इंटू 10 रेज टू पॉवर किती रे? मायनस 24 ग्राम. ठीक आहे. आणि शेवटचं 1.675 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 24 ग्राम. दॅट्स इट. ठीक आहे. 00055. येस. 1.007. येस. 1.008. दोघांमध्ये फरक. हा, रिलेटिव्ह मास. रिलेटिव्ह मास म्हणजे कंपॅरिझन. रिलेटिव्ह मास कंपॅरिझन. आता इथे हे आले. येस. काय दिलेलं? 1 पॉइंट टाइम्स दॅट ऑफ प्रोटॉन. ठीक आहे. चला सगळं लक्ष इकडे. ह्या पॉइंटवर मी डिस्कशन करणार आहे. तर लेकरांनो, मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. लक्षात राहू द्या. ठीक आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आणि इथे मी रेशो घेतोय लेकरांनो, कशाचा रे? मास ऑफ प्रोटॉन. बरोबर आहे. चला, मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे
9.11 into 10 raised to power minus 31 किलोग्राम. येस सर. मास ऑफ हे झालं इलेक्ट्रॉन. मास ऑफ प्रोटॉन काय रे? 1.65 into 10 raised to power, यस बच्चो, -27 किलोग्राम. जर ह्याचा जर रेशो घेतला तर हा रेशो येतो, तुम्ही कॅल्सी मध्ये बघा, 1/1836 काय येतो. ह्याचा जर तुम्ही दोघांचा रेशो घेतला तर रेशो किती येतो लेकरांनो? 1.186. ह्या जर प्रोटॉनला तिकडे घेऊन गेलात तर लेकरांनो या ठिकाणी लिहू शकतो, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1/1836, ठीक आहे, टाइम्स दॅट ऑफ मास ऑफ प्रोटॉन. मास ऑफ प्रोटॉन, दॅट्स इट. आलं की नाही बघा बरं तेच. यस सर, आलेलं आहे. कुठे काही अडचण नाही. ठीक आहे, चेक करून घ्या व्यवस्थित लेकरांनो. यस, ठीक आहे, क्लिअर आहे सगळं इथपर्यंत? सगळ्यां मास कुणाचं काय फंक्शन आहे, कोण कुठे प्रेझेंट असतो, बरोबर आहे. त्याचबरोबर हे तुम्हाला जर विचारलं, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 1/1836 दॅट ऑफ मास ऑफ प्रोटॉन, आहे का नाही तर मल्टिप्लिकेशन मध्ये? क्लिअर, दॅट्स इट. चला बघू पुढचं पॉईंट लेकरांनो. हे आता आपलं डिस्कशन करायचं लेकरांनो, जर केमिकल बॉन्डिंग हा जर चॅप्टर आपल्याला डिस्कशन करायचं असेल व्यवस्थित, तर सगळ्यात पहिले काही बेसिक गोष्टी आपल्याला सुरुवात कराव्या लागतात. आणि त्या बेसिक गोष्टीची सुरुवात करू लेकरांनो आपण क्वांटम नंबर. मग सर क्वांटम नंबर काय असतो? तर आपल्याला टोटल 4 टाईप आहेत क्वांटम नंबरचे, पण आपण सुरुवातीचे 2च डिस्कशन करणार आहोत. प्रिन्सिपल, बस टोटल 4 आहेत, पण आपण सुरुवातीचे किती डिस्कशन करणार लेकरांनो? 2च डिस्कस करणार आहोत. तिसरा आणि चौथा तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीये, तरी त्याच्याबद्दल मी थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला डेफिनेटली देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. पण लेकरांनो, नेमकं क्वांटम नंबर म्हणजे काय रे? तर एखाद्या ऑर्बिट मध्ये किंवा एखाद्या शेल मध्ये किंवा एखाद्या सबशेल मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन राहू शकतात ह्याचं डिस्कशन करणं म्हणजे काय लेकरांनो? क्वांटम नंबर डिस्कशन करणं. बघा, किंवा ते लोकेशन जे आहे, येस, म्हणजे इलेक्ट्रॉनचं लोकेशन कुठल्या पोझिशन, म्हणजे लोकेशन कशा प्रकारे रिप्रेझेंट करायचंय, पोझिशन कशा प्रकारे रिप्रेझेंट करायचंय, ह्याचं डिस्कशन म्हणजे सुद्धा क्वांटम नंबर आहे. चेक करा. टू लोकेट द पोझिशन ऑफ एन इलेक्ट्रॉन, टू लोकेट द पोझिशन ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द ॲटम, त्यासाठी आपल्याकडे 4 आयडेंटिफिकेशन नंबर्स आर रिक्वायर्ड. Yes, so the first identification number is a principal quantum number. Second identification is azimuthal quantum number. Third is magnetic quantum number. Last is spin quantum number. ठीक आहे. मग जे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे तो n न डिनोट करतो, हे लक्षात राहू द्या. अझिमुथल जो क्वांटम नंबर आहे तो l न डिनोट करतो. मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे तो फर्स्ट यस m न डिनोट करतो. आणि जो स्पिन क्वांटम नंबर आहे तो डिनोट करतो लेकरांनो यस. ठीक आहे. तर जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे तो कशाबद्दल डिस्कशन करतो? शेल किंवा ऑर्बिट बद्दल. प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये कशाबद्दल डिस्कशन होतं लक्षात राहू द्या एक्झाम मध्ये. यस, कशामध्ये लेकरांनो? शेल किंवा ऑर्बिट बद्दल. जो अझिमुथल क्वांटम नंबर आहे तो कशाबद्दल डिस्कशन करतो? शेल, सबशेल बद्दल. यस और नो? यस सर. ठीक आहे. जर तुम्हाला शेल विचारलं तर के, एल, एम, एन, सो ऑन. आणि जर सबशेल विचारलं, एस, पी, डी, एफ, हे सबशेल आहेत. आता ऑर्बिटल्स मध्ये काय असतात काय नाही हे गोष्ट आपण पुढे डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. अँड दीज आयडेंटिफिकेशन नंबर आर कॉल्ड ॲज अ क्वांटम नंबर. ठीक आहे. मग तुम्हाला लेकरांना एक्झाम मध्ये प्रश्न विचारू शकतात, सांगा बरं रे, शेल किंवा ऑर्बिट हे कुठल्या क्वांटम नंबर डिसाइड होतं? तर सांगता आलं पाहिजे सर प्रिन्सिपल क्वांटम नंबरनी. परत विचारलं सबशेल कशी तुम्ही डिसाइड करणार? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे अझिमुथल क्वांटम नंबरनी. एवढंच तुम्हाला एक्झाम मध्ये सोपे सोपे प्रश्न येणार आहेत. पण तुमचं त्या पॉइंट ऑफ व्ह्यू प्रिपरेशन होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो लेकरांनो, तुम्ही शिकलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी कामात येत असतात. त्या वेस्ट किंवा व्यर्थ कधीही जात नसतात. पण हे जर मेंटॅलिटी आपण माइंड मध्ये ठेवली की मला मला हे लक्षात ठेवून काय करायचंय, ठीक आहे, मी कस तरी पास होईल, थोडे बहुत मार्क घेईल, पुढे जाईल, ह्याचा अर्थ नाहीये. जर तुम्ही तात्पुरता जर प्रिपरेशन केलं लेकरांनो, तर तुम्हाला जी सवय लागणार आहे ती सवय असेल फक्त पासिंग क्रायटेरिया मध्ये, आणि आयुष्यभर तुम्ही त्या पासिंग क्रायटेरिया मध्ये परेशान राहणार आहात. ठीक आहे.
तर तुम्हाला थोडंसं त्याच्यापेक्षा वर जाऊन विचार करावा लागणार आहे. थोडंसं हायर थिंकिंग ठेवावी लागणार आहे. जेणेकरून इन फ्युचर तुमची कुठल्याही स्ट्रीम मध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ तुम्हाला आढळून येईल. आणि कॉन्फिडंट तर वेगळाच होतो. कळालंय? कॉन्फिडंट आयुष्यात येणं फार गरजेचं आहे आणि तो येतो कुठून? तर त्या एज्युकेशनल लाईफ पासूनच पुढे येत असतो. ठीक आहे? चलो इथपर्यंत काय अडचण आहे लेकरांनो? नाही सर, इथून काय अडचण नाहीये. चला सुरुवात करूयात मग पहिल्या टाईपला. तो आहे लेकरांनो प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ठीक आहे? तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय सांगतो? इट रिप्रेझेंट नेम, इट रिप्रेझेंट नेम KLMN. It's represent size. Size means what? About the electron. ठीक आहे, पुढे मी डिस्कशन करेल ते साईज मला काय म्हणायचं. अँड एनर्जी ऑफ द शेल टू विच इलेक्ट्रॉन बिलॉंग्स. म्हणजे जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे तो सगळ्यात पहिले सांगतो नेम KLMN असं म्हणतो आपण. ठीक आहे. नेम, आता नेम ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण विचार घेऊ किंवा नेम ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा विचार घेऊ लेकरांनो, की कुठला ॲटॉमिक नंबर आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे. एनर्जी ऑफ द शेल टू विच बिलॉंग्स. परंतु यांची जी व्हॅल्यू आहे लाईज बिटवीन, कुठे आहे यांची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे? तर 1 पासून ते इन्फिनिटी पर्यंत 1 ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. जर तुम्हाला एन 1 2 3 4 म्हटलं लेकरांनो, तर इन्फानाइट करस्पॉन्डिंग नेम KLMNO आपल्याला एवढं शिकायचं आहे. दॅट्स इट. ठीक आहे. त्यानंतर लेकरांनो, आपल्याला जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ पर्टिक्युलर शेल, म्हणजे के मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, एल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, एम मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, एन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत आणि ओ मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, हे जर फाइंड आउट करायचं त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करत असतो. ठीक आहे. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. ठीक आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. पर्टिक्युलर म्हणजे KLMN ऑर्बिट म्हणा किंवा लेकरांनो इथे तुम्ही ह्याला शेल म्हटलं तरी चालेल. त्यासाठी फॉर्म्युला आहे 2n रेस टू पॉवर 2. दॅट्स इट. क्लिअर? बघून घ्या काही अडचण आहे का? एन काय रिप्रेझेंट करतो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू कुठून सुरुवात होते? 1 पासून ते 0, 1 पासून ते इन्फानाइट पर्यंत. मग आता जर आपल्याला फाइंड आउट करायचंय, बघा या ठिकाणचं रिप्रेझेंटेशन दिले. या ठिकाणी न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आहे, प्रोटॉन हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यानंतर लेकरांनो इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे. तर हा जो पहिला जो शेल आहे त्याला म्हणायचं के शेल. दुसरा जो शेल आहे त्याला आपण एल शेल म्हणू. तिसरा MNO अशा प्रकारे शेल्स रिप्रेझेंट केले. तर के म्हणजे फर्स्ट शेल, एल म्हणजे सेकंड शेल, एम म्हणजे थर्ड शेल, एन म्हणजे फोर्थ शेल आणि ओ म्हणजे काय लेकरांनो? फिफ्थ शेल. ठीक आहे. चला परत इथं फॉर्म्युला दिलाय. तर लेकरांनो, आपल्याला बघायचंय की जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1. ठीक आहे. चला परत लिहितो व्यवस्थित वाटल्यास. शेल यस के ह्याच्यामध्ये n इज इक्वल टू किती आहे रे? 1. आपल्याकडे फॉर्म्युला काय लेकरांनो? यस, फॉर्म्युला काय आपल्याकडे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? 2n स्क्वेअर. 2 ला 2 ऍज इट इज, n ची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. यस. किती इलेक्ट्रॉन लेकरांनो? 2 इलेक्ट्रॉन आहेत. दॅट्स इट. काय अडचण? नाही सर, कुठेच काही अडचण नाही आहे. 3 4 आणि हे घेतलं 5. ठीक आहे. तर फर्स्ट थोडस एकच मिनिट जरा ह्याला मॅनेज करून घेतो, कारण डबल डबल लिहायची गरज पडत नाही. दॅट्स इट. चलो. हम्म. चलो पहा लेकरांनो आता. चलो फर्स्ट के नंतर काय रे? के नंतर काय लेकरांनो? एल, एम, एन आणि ओ. ठीक आहे. इथे क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड,
फोर्थ आणि या ठिकाणी काय लेकरांनो फिफ्थ. चला चेक करा 1 चा स्क्वेअर किती आला रे 1 1 मल्टिप्लाय बाय 2 इथे 2 पुट करू 2 चा वर्ग 4 4 दोन्ही किती लेकरांनो 8 इथे पुट करू 3 3 चा वर्ग किती लेकरांनो 9 9 दोन्ही 18 या ठिकाणी 18 या ठिकाणी 3 पुट करू प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 चा स्क्वेअर किती रे 9 9 टू जा सॉरी 3 चा नाही 4 सॉरी हा 4 4 चा स्क्वेअर किती लेकरांनो 16 16 टू जा 32 ठीक आहे यस त्याच्यानंतर लेकरांनो इथे किती येतं रे 5 5 चा स्क्वेअर किती येतं 25 25 टू जा 50 सो दीज आर द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अ शेल ऑर ऑर्बिट आपण सबशेल बद्दल म्हणत नाही या शेल मध्ये म्हणजे पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन तिसऱ्या शेल मध्ये 18 इलेक्ट्रॉन चौथ्या शेल मध्ये 32 इलेक्ट्रॉन आणि पाचव्या शेल मध्ये लेकरांनो जो की ओ आहे तिथे किती इलेक्ट्रॉन आहेत 50 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत दॅट्स इट येस सर इथपर्यंत काही अडचण रे लेकरांनो नाहीये सर आता व्यवस्थित कळालं की कुठल्या इलेक्ट्रॉन मध्ये सॉरी कुठल्या शेल मध्ये किंवा ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात ह्याचं डिस्कशन आपण इथे बघितलेलं आहे ठीक आहे चला पुढे चलू तर लेकरांनो आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन शिकायचं आपल्याला बिटवीन द थ्री पार्टिकल्स ऍटम बघा तर मी तुम्हाला आत्ताच म्हटल्याप्रमाणे हा आहे लेकरांनो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि ह्याच्यानंतर इथे आहेत लेकरांनो रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स ठीक आहे किती आहेत रे इथं हे आहेत रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स आता हे पण गोष्ट फार महत्वाची आहे तुम्हाला एक्झाम मध्ये डेफिनेटली विचारते सगळ्यात पहिले लेकरांनो प्रोटॉन एक 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 पॉइंट क्लिअर करू बघा प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन बरोबर आहे काय सांगतोय बघा रे ठीक आहे चला तर पहा लेकरांनो प्रोटॉन अँड न्यूट्रॉन combined combinedly combinedly called nucleons ठीक आहे फर्स्ट पॉइंट क्लिअर होईल बघा चेक करा प्रोटॉन अँड सॉरी हा प्रोटॉन अँड न्यूट्रॉन ठीक आहे प्रोटॉन अँड न्यूट्रॉन combinedly called as a लेकरांनो न्यूक्लियॉन्स प्रोटॉन अँड यस प्रोटॉन अँड न्यूट्रॉन combinedly called न्यूक्लियॉन्स पहिली गोष्ट क्लिअर आहे यस आता लक्ष द्या आपल्याला जे मेन फोर्स जे डिस्कशन करायचे ते दोघांमधल्या फोर्स बद्दल प्रोटॉन अँड न्यूट्रॉन combinedly called न्यूक्लियॉन्स आता लक्ष लेकरांनो बघा म्हणजे हे जे दिसते प्रोटॉन न्यूट्रॉनला कंबाइंडली काय म्हणतो आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो आणि लेकरांनो द फोर्स बिटवीन the force between proton and neutron is known as nuclear force ठीक आहे क्लिअर लक्षात राहील लेकरांनो काय सांगितलंय अरे the force between the proton and neutron is called as a nuclear force the force between the proton and neutron is called as a nuclear force that's it त्याच्यानंतर लेकरांनो सेकंड जो पॉइंट आहे की जो न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन सेकंड काय रे द फोर्स बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन द फोर्स बिटवीन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन आता न्यूक्लियस मध्ये म्हटलं तर फक्त प्रोटॉन आहे ना तर तुम्ही न्यूक्लियस बद्दल बोलतोय मी तर इथे आता मास प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन सुद्धा आहे न्यूक्लियस मध्ये पण ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन वरती काय रे चार्ज आहे का नाहीये प्रोटॉन वरती चार्ज आहे ठीक आहे द फोर्स बिटवीन द न्यूक्लियस किंवा म्हणा प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन yes the force between the proton and electron is called electrostatic force is called electrostatic force लक्षात राहील प्रोटॉन न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये किंवा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मध्ये कुठला फोर्स इलेक्ट्रॉन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे
तिसरा पॉइंट आहे लेकरांनो, बघा रे, द फोर्स बिटवीन टू ॲटम्स म्हणजे दोन ॲटम मध्ये जे फोर्स असेल, द फोर्स बिटवीन टू ॲटम्स कॉल्ड ॲज इंटर ॲटोमिक फोर्स. इंटर ॲटोमिक फोर्स. चला व्यवस्थित बघा रे. द फोर्स बिटवीन टू ॲटम्स कॉल्ड ॲज अ इंटर ॲटोमिक फोर्स. क्लिअर आहे. आणि लास्ट पॉइंट लेकरांनो, फोर्थ पॉइंट मी इथे ऍड करतोय. द फोर्स बिटवीन टू मॉलिक्युल्स. The force between two molecules is called as intermolecular force. Intermolecular force. Okay? Yes, sir. The force between the two molecule called as a intermolecular force. आता लेकरांनो, या पॉइंट मध्ये रे सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला जर सगळ्यात महत्वाचं विचारलं की यस, फोर्सचं जे ऑर्डर आहे तो कसा असतो, बघा लक्ष द्या. तर लेकरांनो, हे जे न्यूक्लिअर फोर्स आहे, यस, काय सांगतो रे, न्यूक्लिअर फोर्स आहे, ठीक आहे, जो न्यूक्लिअर फोर्स आहे तो न्यूक्लिअर फोर्स ग्रेटर आहे कुणापेक्षा रे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पेक्षा. कुणापेक्षा लेकरांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पेक्षा. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जास्त आहे कुणापेक्षा लेकरांनो, इंटर ॲटोमिक फोर्स पेक्षा. आणि इंटर ॲटोमिक फोर्स हे ग्रेटर आहे कुणापेक्षा लेकरांनो, इंटर मॉलिक्युलर फोर्स. ठीक आहे, थोडस याला अलीकडेच घेतो मी, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. बसून घ्या. ठीक आहे. तर न्यूक्लिअर फोर्स ग्रेटर आहे कुणापेक्षा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पेक्षा. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ग्रेटर आहे कुणापेक्षा, इंटर ॲटोमिक फोर्स पेक्षा. आणि इंटर ॲटोमिक फोर्स हे सुद्धा जास्त आहे कुणापेक्षा लेकरांनो, तर इंटर मॉलिक्युलर फोर्स पेक्षा. ठीक आहे. काय अडचण रे इथपर्यंत? नाही सर, काहीच अडचण नाहीये. न्यूक्लिअर फोर्स हे जास्त आहे कुणापेक्षा, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे जास्त आहे इंटर ॲटोमिक फोर्स पेक्षा. आणि इंटर ॲटोमिक फोर्स हे जास्त आहे कुणापेक्षा लेकरांनो, यस, यस, इंटर मॉलिक्युलर फोर्स पेक्षा. जर मी विचारलं की सगळ्यात जास्त कुठलं, हायएस्ट फोर्स कुठे आहे, यस, तर मला सांगा लेकरांनो, या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता का, हायएस्ट फोर्स कुठे आहे रे, तर या ठिकाणी हायएस्ट आहे. आणि हा इकडे इकडे जर तुम्ही मूव्ह होताय, तर या ठिकाणी लेकरांनो सगळ्यात शेवटी जे लोएस्ट फोर्स आहे ते कुठला आहे रे, यस, तो आहे लेकरांनो, इंटर ॲटोमिक फोर्स आहे. क्लिअर आहे. बघून घ्या एकदा व्यवस्थित. ठीक आहे. तर इथपर्यंत क्लिअर आहे. डेफिनेटली ह्या टाईपच्या क्वेश्चनची पॉसिबिलिटी एक्झाम मध्ये असते. ठीक आहे. की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये जे फोर्स आहे त्याला न्यूक्लिअर फोर्स म्हणतो. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन मध्ये जे फोर्स आहे त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो. ॲटम मध्ये जे फोर्स असेल इन बिटवीन टू ॲटम्स त्याला इंटर ॲटोमिक फोर्स म्हणतो. दोन मॉलिक्यूल मध्ये जर फोर्स असेल तर त्याला आपण इंटर मॉलिक्युलर फोर्स म्हणत असतो. हायएस्ट फोर्स कुठे लेकरांनो, न्यूक्लिअर फोर्स. आणि हे फोर्स या बाजूला काय होतात, कमी 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 होत, ठीक आहे, सगळ्यात कमी होतात. एवढ्यामध्ये काही अडचण असेल, मला नाही वाटत की या पोर्शन जो एवढं डिस्कशन झालं आजच्या लेक्चर मध्ये त्यामध्ये तुम्हाला कुठलीच अडचण येत असेल. जर येत असेल तर तुम्ही आपला जो ऍप मध्ये, यस, जो चॅट बॉक्स आहे तिथे कमेंट करू शकता. काय अडचण असेल तर सांगू शकता. ठीक आहे. चलो, आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. भेटूया पुढच्या व्हिडिओला.